विद्यार्थी मित्रांनो, 2 किंवा 2 पेक्षा जास्त अपूर्णांकाची बेरीज काढायची तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला अगदी कुठलेही कॅल्क्युलेशन न करता सहज उत्तर काढून दाखवणार आहे. पहा, तुम्हाला बघायचंय दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर 1 अंश असेल आणि पहिला फरक 4चा असेल छेदामध्ये आणि तोच फरक 2 वाढत चाललेला असेल तर अशा अपूर्णांकाचं उत्तर अगदी सोप्या ट्रिकने कसं काढायचं. फक्त तुम्हाला अपूर्णांकाची संख्या मोजायची. यामध्ये 3 अपूर्णांक आहेत म्हणून अंशस्थानी विद्यार्थी मित्रांनो 3 लिहा आणि त्याच 3 मध्ये 1 मिळवा म्हणजे छेद 4 होईल, म्हणजे 3/4 हे तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता दिलेल्या अपूर्णांकामध्ये फक्त संख्या मोजा 4 आहे म्हणून वरती 4 लिहा आणि त्यामध्ये 1 मिळवा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 5 होतं. 4/5 हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. असं या प्रश्नाचं उत्तर काढायचंय. एकूण अपूर्णांक 5 आहेत म्हणून अंशस्थानी 5 लिहा आणि त्यामध्ये 1 मिळवा म्हणजे त्या ठिकाणी 6 मिळतं उत्तर. 5/6 असं या पूर्ण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं. त्यानंतर दिलेल्या अपूर्णांकामध्ये या ठिकाणी 6 आहेत त्यामुळे 6 अंक वरती लिहा आणि त्यामध्ये 1 मिळवा म्हणजे 7 या ठिकाणी मिळतं. 6/7 या प्रश्नाचं उत्तर असतं. असंच या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचंय. कमेंट करून सांगायचंय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे दर्जेदार व्हिडिओ गणिताचे तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहता येतील. धन्यवाद.